लाभला ध्यास यो तुझा गहिवर नाश्वास तू. थँक्यू. माणूस एका जंगलात संपूर्ण शरीरावर, माफ करा आवाज वाचलाय, लोखंडी साखळ्या घालून फिरत असतो. आम्हाला तो भेटला, आम्ही त्याला पाहिलं. तो काय करत होता? हा, एक माणूस एका जंगलात लोखंडी साखळ्या घालून फिरत असतो. तर तो यांना सापडला आणि यांनी विचारलं की बाबा रे, तू हे लोखंडी साखळ, आणि तो जो मिळेल तो दगड उचलून त्या साखळीला लावून बघत असतो. सतत आपलं त्याचं तेच चालू असतं. हे आपले बघत राहिले की यांचं काय चाललंय, हां, आणि एवढी मोठी साखळी घेऊन हे काय करतायत. म्हणून त्यांनी त्याला विचारलं की बाबा रे, तुझं काय चाललंय. तर तो म्हणाला की मला कोणीतरी साधूने सांगितलं की या जंगलात असा कोणता तरी दगड आहे जो परीस आहे. तो लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं. म्हणून मी प्रत्येक दगड उचलून या साखळीला लावतोय आणि त्याचं सोनं होतंय काय हे बघतोय. ते म्हणाले ठीक आहे, पण तू असं किती वेळ करत बसणार. म्हणाल सरळ आहे, जोपर्यंत हे सोनं होत नाही तोपर्यंत मी करत राहणार. बर, मग हे कुठे ते आपल्या गावाला जाऊन आले. परत येतानाचा रस्ता जंगलातनच होता. परतीच्या प्रवासात त्यांना तोच माणूस भेटला. आता मात्र त्याच्या गळ्यातली साखळी, म्हणजे त्याचा गळ्यातला साखळदंड सोन्याचा झाला होता आणि तो परत तेच करत होता. प्रत्येक दगड उचलून त्या साखळीला लावत होता, प्रत्येक दगड उचलून त्याला लावत होता. आता यांना प्रश्न पडला की आम्ही जाताना तर हा लोखंडाचं सोनं होतं काय हे बघण्यासाठी करत होता, आता येताना याचं सोनं झालेलं दिसतंय तरी काय करतोय. मग यांनी परत विचारलं की बाबा रे, आता तुझी ते काय गळ्यातला साखळदंड आहे तो सोन्याचा झालाय, आता तू काय करतोयस, हे प्रत्येक दगड उचलून का लावतोयस त्याला. तर म्हणे काय ना काका, मी जेव्हा असं करत होतो तेव्हा अचानक कुठल्या तरी दगडाने हे सोन्याचं झालं आणि मला कळलंच नाही ते नेमकं कुठल्या दगडाने झालं. त्याच्यामुळे मी तो दगड शोधतोय ज्या कुठल्या दगडाने हे परत सोन्याचं झालं. तेव्हा मॉरल ऑफ द स्टोरी इज, संधी कधीही एकदाच मिळते. ती संधी सापडली की त्याचं सोनं करायचं आणि ती पकडायची असते, पुन्हा ती सोडायची नसते, नाहीतर दगड शोधत फिरायला लागतं. पालक आणि विद्यार्थी म्हणजे मुलं बरोबर मिळणं, आणि हे खूप गरजेचं आहे. हा ब्लॉग म्हणजे ही मोबाईलवरचीच आहे, पण तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे, म्हणून मी वाचून दाखवतो. मला जरा स्टँड मिळेल का. एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवीन पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे. परीक्षेत 100% पाहिजेत. कराटे क्लासमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवायचा आहे, त्यानंतर डान्स क्लास अटेंड करायचा आहे, भगवद्गीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकाचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचे आहेत, कारण फर्स्ट प्राइज मिळालं पाहिजे. मग ड्रॉइंग कॉम्पिटिशन, तेथून बाहेर निघालात की तबला वाजवायला, संगीत विशारद बनवायला. अल्बर्ट आईन्स्टाईन बनवून देणाऱ्या मल्टीनॅशनल स्कूल आल्या, पण अल्बर्ट हा इंग्लिश बनण्यासाठी, आईन्स्टाईन बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो ॲक्टिंग स्कूल उभ्या राहिल्या, पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही स्कूलमध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो तितके रुपये त्यांच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुद्धा लागले नाहीत. आता शाळा सुरू केल्या आहेत आणि मागणी तसा या पुरवठ्या तत्वावर इन्व्हेस्टरनी शाळा सुरू केल्या. पालकांना आपल्या मुलामुलींना रेसचा घोडा बनवायचा आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तरांचं आणि पालक शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाळणारी मुलं म्हणजे चालती बोलती प्रेत बनत चालली आहेत. मी मुद्दाम हे वाचण्याचं कारण असं तुमचा मूड घालवत नाही आहे. हा मेसेज प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्याला जाणं गरजेचं आहे. मला कळतंय तुम्ही कंटाळला असाल, पण हे लक्षात घ्या. आणि ही कटू परिस्थिती आहे, वास्तविकता आहे, म्हणून तुम्ही थोडंसं कळ सुचून हे लक्षात घ्या.
दप्तराचं आणि पालक शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाढणारी मुलं म्हणजे चालती बोलती प्रेत बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 12 असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात. श्री मोदी यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता, तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात? तेव्हा एकाही मुलानं हात वर केला नाही. कारण आता ही मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात, चिप्स खातात, सॉफ्ट ड्रिंक पितात आणि मोबाईलवर गेम खेळत बसतात. ऊन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं, लागणं, खेळात हरणं माहीतच नसतं. स्कूल बस आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नसते. वय वर्ष 6 पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हातपायाच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि मॉडिफाईड फूड, हायड्रोजन म्हणजे हे सगळे पॅकेज मधले ॲटम आले. हे सगळे केमिकल मिसळलेले पदार्थ खाणं सुरू झालं आणि या इन्ग्रेडियंट्समुळं खासियत म्हणजे मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. म्हणजे पोटातले सगळे महत्त्वाचे हिस्से शोषून घेतात. मुलांची हार्मोनल आणि जैविक वाढ रोखतात. या सगळ्या पॅकिंग फूडमुळे मुलांची जी वाढ आहे ती रोखली जाते आणि त्याच्यामुळे हे घटक पिझ्झा, बर्गरमध्ये असतात. म्हणूनच भारत लवकरच डायबेटिक हा सर्वाधिक तरुण रुग्ण असणारा देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत. शेंगदाणे, गूळ, रवा, तांदूळ, बाजरी, सुकामेवा आणि फळे यात घातक इन्ग्रेडियंट्स नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग व्हिटॅमिन, DHA, मिनरल्स देणारे प्रोडक्ट विकत आणून ते खायला देतात. वास्तविक शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. सध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वस्त काम करते आणि म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणं आणि मिनरल्स, कॅल्शियम, पोटॅशियम माहीत नसलेली माणसं, जुनी माणसं 100 वर्ष जगली आणि माहीत असलेली माणसं, हे मिनरल्स, हे पोटॅशियम हे माहीत असलेली माणसं हल्ली 60 वर्ष जगतात आणि तेही सर्व रोग आणि औषधं घेत. ही खरी परिस्थिती आहे. खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहीत नसतो आणि टीमवर्क कळत नाही. मित्र फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही, सुखदुःखाची देवाणघेवाण नाही आणि मित्रमैत्रिणींचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्षी रडणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुलं आणि मुली आत्महत्या करायला तयार होतात. बरीच एकुलती एक मुलं दुसऱ्याशी समजून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहीण नसते, चांगली मैत्रीण नसते, त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित बनतो आणि ह्या उणीवांचा शिक्षणात विचारच केलेला नसते. भारतीय शिक्षण पद्धती सर्वांगीण नाही. शिक्षण तज्ज्ञ सांगत होते, जोवर शिक्षणाचा धंदा सुरू झाला, मोठे उद्योजक पुढाऱ्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पना धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या आतच जीवाच्या ॲडमिशनची तयारी सुरू करावी लागते. कृष्णाला जन्माच्या आधी मारण्याची तयारी मामाने केली होती. आता मूल जन्माला येण्याआधी रेसचा घोडा बनवायची तयारी सुरू होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली, थेट E=mc² म्हणायची बाकी राहिली आहे. अशी मुले फॉर्म्युला पटापट म्हणून दाखवतील पण स्वतःचा फॉर्म्युला कधीही शोधू शकणार नाहीत. गिटार शिकतील पण स्वतःची संगीत कधीही रचना करू शकणार नाहीत. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, मेरी कोम यांचं अनुकरण करतील पण स्वतःची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनाची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय. त्यात ते पारंगत होत असतात. काही जणांना कॅम्पसमध्ये दर महिना 4 लाखापेक्षा जास्त पगार राखणारी नोकरी मिळते पण त्यात देशाचं नाही तर भांडवलदारांचंही साधलं जात आहे. पुढची मोठी पदवी मिळेल पण स्वतःला जगण्याचा आनंद लुटू शकतील, दुसऱ्याला जगण्याची मजा देत नाहीत. अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये AC लावत नाहीत कारण तिथे मुलांना घोकमपट्टीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिला जातो.
वृक्षवेली स्वतःच अन्न तयार करतात आणि त्या प्रक्रियेला काय म्हणतात असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत आणि बाहेर भाजीपाला लावला जातो, तो जोपासला जातो. आणि ते करताना निप्पोन टेक्नॉलॉजीनं केलेला तपासणीत म्हटलंय की शाळेच्या आवारातील वेलीमुळे तापमान 4 अंश खाली येतं आणि मुले पाना फुलांसोबत भावनिक नातं जोडू लागले आहेत. जर्मनीमध्ये मुलांना ट्रान्सफरन्स शिक्षण देतं. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात, लहान असतात, हे लक्षात घेऊन 2री पर्यंत लेखन करू देत नाहीत. 5वी पर्यंत प्रॅक्टिकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल का हवाई सेवक का प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. 10वी नंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्राचं प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्स किंवा एकदम इंजिनियर बनत नाहीत. चीन हा सायकल चालवण्याचं शिक्षण देतात. चीनमध्ये प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार नेदरलँड सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाही, 4ही दिशांनी अनेक विषय मारा करत नाही. शिक्षण काय असतं असं एकदा रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात ते पहा. टागोरांची शांतिनिकेतन शाळा झाडाखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकूही एकदा टागोर झाडाखाली बसले होते. 4 विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोकं खुपसून बसली होती आणि उरलेली बरीच मुले खेळत बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध फिरत होता. तेवढ्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय, गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त 4 मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती आणि इतर मुले हसण्यात नाचण्यात रमली होती. सुटापुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले, या नाचणाऱ्या बागडणाऱ्या मुलांच्या भवितव्याची चिंता तुम्हाला वाटत नाही? टागोर म्हणाले, चिंता वाटते, पण ह्या नाचणाऱ्या बागडणाऱ्या मुलांची नाही, तर पुस्तकात तोंड खुपसून जे बसले आहेत त्या मुलांची मला चिंता वाटते. ही मुले खेळण्या बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. मी एवढा वृद्ध झालोय तरी सुद्धा मला झाडावर चढायला आवडतंय, पण माझं शरीर साथ देत नाहीये. थोडक्यात काय, टागोर जगण्यासाठी शिकवत होते, आता शिकण्यासाठी जगावं लागतंय. जास्त ज्ञान जास्त कला घेऊन मुले धावत असतात आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात. मग एक रेख सुरू होते आणि जगायचं राहून जातं. हे महत्त्वाचं आहे की पालकांनी मुलांना कुठपर्यंत कशा पद्धतीनं अपेक्षा ठेवाव्या ह्या कळाव्या आणि त्याच्यातून काय घडतं हे तुमच्या लक्षात यावं. म्हणून हा थोडक्यात साधा आलेला मेसेज तुमच्यापर्यंत दिलाय. मुलांना अतिशय बर्डन मुक्त ठेवा, त्यांना मुक्तपणे जगू द्या, त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्या. प्रत्येक कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस ती लहान असतील बागडू देत, मोठे असतील त्यावेळेस जबाबदारी द्या, पण लहानपणापासूनच त्यांच्यावरती ओझं ठेवू नका, ही नम्र विनंती आणि हे कटू सत्य लक्षात घ्या सगळ्यांनी. धन्यवाद. राजा